आपण या आगीबद्दल जी माहिती देताय ते सविस्तर काय द्या? सविस्तर मी इथंच होतो, मी या ठिकाणी आग लागली तेव्हा मी इथंच होतो या स्पॉटला. पहिल्या वेळेस मी इथंच होतो स्पॉटला. बघितली मी आग, बघली मी, लाईव्ह फेसबुक केलं, हे केलं, तुम्हाला कॉल केला, बघितल्याच्या नंतर माझं काही हे झालं नाही. म्हणजे कमीत कमी यायची आग, कमीत माझं स्वतःचं वैयक्तिक माझं पोल्ट्री फार्म आहे, असं यायच्यावणीच आहे. आम्ही दोघांना सोबतच पोल्ट्री फार्म केलेलं आहे. अंदाजे शेतकऱ्याचं नुकसान किती झालं? कमीत कमी 4 ते 4.5 लाख झाला असेल माझ्या विचाराने. कमीत कमी 4-4.5 लाख. जी आग लागलेली आहे या आगीचं कारण आणि अंदाजित किती नुकसान झालं असेल? ही आग 7 वाजता लागलेली आहे आणि आमचे मामा आणि वाघमारे गडी इथं होते दोघं जण. मात्र कशामुळे लागली काय नाही याचं कारण अजून आम्हाला समजलं नाही. या आगीमध्ये काय काय नुकसान झालेलं आहे? 20 शेळ्या होत्या आणि आपलं एक घरगुती छोटंसं पोल्ट्री फार्म होतं. त्याच्यामध्ये पोल्ट्री फार्मचं साहित्य आणि आपले शेतीचे साहित्य 100 किलो आणि मोठ्या कोंबड्या 50 होत्या. अंदाजित नुकसान किती झालं असेल? अंदाजीच हे 2.5 ते 3 लाख रुपयाचे नुकसान आहे. याच्यात बोरचे पैप होते, प्लास्टिकच्या छड्या आणि पेट्रोल पंप होता. अजून 3.5 ते 4 लाख रुपये अंदाजे नुकसान झालेले आहे आमचे. तर आग विझवण्यासाठी कुणी कुणी मदत केलेली? आपले अर्धापूरचे सहकार्य सगळे मंडळी आणि गावातले खूप जण होते उपस्थित. त्याच्या माध्यमातून जेवढं काय आखाड्यामध्ये होतं, झोपडीमध्ये होतं, त्याच्यातील काही शिल्लक राहिलेले आहे? काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि एकूण दोन्ही साईडनं केळी आहेत, केळीचे बी नुकसान भरपूर झालेली आहे. अंदाजा केळीचं नुकसान किती झालं असेल? 500 ते 600 झाडच झाले. दोन्हीकून 300-300 झाडं नुकसान झालेली आहे.